आज आपण बघूयात परान्न दोष किंवा पाण्यातून निर्माण होणारे दोष. परान्न या शब्दामध्येच तुम्हाला बराचसा अर्थ कळेल. पर अन्न आणि दोष म्हणजे परक्याकडून घेतलेले अन्न आणि त्यातून निर्माण होणारे दोष, असा या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की परान्न कधीही ग्रहण करू नये. याच्याविषयी विस्तृत माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचा अभ्यास करा. हा ग्रंथ मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. गुरुचरित्रामध्ये परान्न दोषाला खूप जास्त दोष मानलेला आहे, कारण याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत. सायंटिफिक रिझन मध्ये सुद्धा तुम्ही ज्या व्हायब्रेशननी स्वयंपाक बनवता त्याच व्हायब्रेशन स्वयंपाक खाणाऱ्या व्यक्तींमध्ये उतरतात, हे मान्य केलेलं आहे. आपण याला वॉटर थेरपी सुद्धा म्हणतो. म्हणजे जर का तुम्ही पाणी हातामध्ये घेतलं आणि त्या पाण्यावरती जर तुम्ही तुमची एखादी इच्छा किंवा एखादं मॅनिफेस्ट केलं ते पाणी की बाबा माझं हे इच्छा पूर्ण होऊ दे, त्याला आम्ही अभिमंत्रण असं म्हणतो. शास्त्रामध्ये त्याला अभिमंत्रण म्हणतात आणि सायंटिफिक भाषेमध्ये त्याला मॅनिफेस्ट करणं म्हणतात. त्याप्रमाणे पाणी आणि अन्न हे दोन्हीही मॅनिफेस्ट होतं. त्यामुळे ज्या व्यक्तीविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाहीये, ज्या व्यक्तींच्या मानसिकतेविषयी आपल्याला माहिती नाहीये, अशा व्यक्तींच्या घरचं अन्न किंवा अशा व्यक्तींनी बनवलेलं अन्न, आपल्याला खाऊ घातलेलं अन्न आपण खाऊ नये. ह्याच्यामुळे बरेच दोष निर्माण होतात. हे दोष आर्थिक समस्येपासून, आपली बुद्धी फिरण्यापासून, आपल्या विचारांमध्ये फरक पडण्यापासून, आपल्या डोक्यात क्लेश उत्पन्न होण्यापासून, चोरीची इच्छा उत्पन्न होण्यापासून, वासना उत्पन्न होण्यापासून ते एखाद्याला त्रास देण्याच्या किंवा एखाद्याचा खून करण्यापर्यंत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असू शकते. याची उदाहरणं तुम्हाला गुरुचरित्रामध्ये मिळतील. थोरल्या महाराजांनी सुद्धा याची उदाहरणं दिलेली आहे. पण मी तुम्हाला आता एका छोट्याशा गोष्टीमध्ये याचं उदाहरण पटवून देते की हे कसं वर्क करतं. एकदा एका व्यापाऱ्याकडे एक अतिथी आले जे ब्राह्मण होते. व्यापारी सुद्धा त्या ब्राह्मणांना ओळखत असल्यामुळे ब्राह्मणाने त्यांना आदरातिथ्य करून एक दिवस राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेला मान देऊन ब्राह्मणही राहायला तयार झाले. त्या दिवशी त्यांचा आदरातिथ्य होऊन त्यांना सुग्रास स्वयंपाक खायला घातला गेला आणि त्या रात्री राहायचं असल्यामुळे त्यांना ज्या खोलीत झोपायला जागा दिली त्या खोलीमध्ये त्या व्यापाराचं भरपूर धन तिथे शिल्लक होतं. रात्री तिथे झोपल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये लोभ उत्पन्न झाला की एवढं सगळं धन इथे आहे तर आपणही हे धन जर घेऊन गेलं तर आपली सुद्धा आर्थिक स्थिती खूप छान होईल. त्या ब्राह्मणाने त्यातलं थोडं धन घेऊनही गेला. व्यापाराच्या जेव्हा लक्षात आलं की थोडं धन चोरीला गेलं आहे, पण त्याचा विश्वास बसत नव्हता की ज्या ब्राह्मणाला मी ओळखतो तो ब्राह्मण असं काही करेल. त्यामुळे त्यांनी त्याची फार काही व्यत्यता केली नाही. पण दुसऱ्याच दिवशी तो ब्राह्मण पुन्हा ते धन घेऊन त्या व्यापाराकडे परत आला. परत आल्यानंतर त्याने ते धन व्यापाराला परत केलं आणि त्या व्यापाराची माफी मागितली आणि सांगितलं की फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे की कायम सरळ मार्गाने जाणारा मी, माझ्या मनामध्ये हा लोभ कसा उत्पन्न झाला, ह्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तूच देऊ शकतोस. व्यापाराला प्रश्न पडला की हे कसं काय. व्यापाराने त्यांना विचारलं ह्याचं उत्तर मी कसं देणार. त्यांनी सांगितलं मला एकच उत्तर दे की तू जे अन्न मला खाऊ घातलंस ते अन्न कोणत्या रूपाने आणि कोणत्या विचारात असताना तू शिजवलंस. त्यावेळेस व्यापाराने त्या ब्राह्मणाची माफी मागितली आणि खरं खरं उत्तर दिलं की व्यापारामध्ये मी अनेक प्रकारचे चुकीच्या पद्धतीचा वापर करून मी हे धन कमवतो आणि जेव्हा मी तुमच्यासाठी हे अन्न शिजवत होतो तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यामध्ये तेच विचार चालू होते की उद्या येणाऱ्या लोकांना मी कशा प्रकारे भुलवून अजून धन गोळा करेन. त्याच्यामुळे कदाचित हा लोभ माझ्यामुळेच तुमच्यामध्ये उत्पन्न झाला असेल. त्या क्षणी ब्राह्मणाने त्याला योग्य मार्गाने जाण्याचा सल्लाही दिला आणि त्याच्यानंतर त्याने पुन्हा परान्न दोषाला बळी पडू नये म्हणून देवतेची उपासना सुरू केली. आता हा तर एक अतिशय छोटा प्रसंग आहे. थोरल्या महाराजांनी एक प्रसंग सांगितलेला आहे. तो ऐकल्यानंतर तर तुम्ही विचार कराल की परान्न सेवन करताना ते करावं की करू नये. थोरल्या महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांच्याकडे एक शिष्य आले होते ज्यांच्या मुलाला रक्ताची हगवण आणि अतिशय दुर्धर असे आजार होते. त्यावेळेस त्यांनी त्याला उपाय सांगितला की ह्याच्यावरनं पंचपक्वानांचं भोजन करून ते उतरवून येणाऱ्या हाती त्याला खाऊ घाल. त्याच्याने ह्याचा दोष जातील आणि हा रोग मुक्त होईल. त्याच्या आईने तेच केलं. पंचपक्वानांचं भोजन केलं, त्याच्यावरून उतरवलं आणि येणाऱ्या हाती त्याला खाऊ घातलं. जेव्हा ज्या व्यक्तीने ते अन्न ग्रहण केलं त्या व्यक्तीला ती व्याधी जडली आणि त्यानंतर ती व्यक्ती कधीही त्या आजारामधून बाहेर आली नाही. आता आपल्याला जर योग्य सल्ला देणारी व्यक्ती मिळाली आणि आपल्याला त्या दोषातून बाहेर काढणारी व्यक्ती मिळाली तर ठीक आहे.
पण परान्न ग्रहण केल्यामुळे तुमच्या बुद्धीमध्ये खूप जास्त फरक पडतो. तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा. तुम्ही जेव्हा तुमच्या घरातलं अन्न शिजवता त्यावेळेस तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र किंवा देवाचं नामस्मरण करून स्वयंपाक बनवा आणि तुमच्या घरातील मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये, वागण्यामध्ये काय काय फरक पडतायत याचा अनुभव स्वतः घेऊन बघा. तुम्हाला अगदी सोपं उदाहरण करून सांगायचं झालं तर तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि त्या हॉटेलमध्ये असणारा वेटर किंवा तिथली लोक जर चिडचिड करून तुम्हाला जेवण वाढणार असतील तर तुम्ही सुद्धा दुसऱ्या दिवशी कळत नकळतपणे चिडचिड करायला लागता. आता हे झाले अन्नातले दोष. शक्यतो प्रयत्न करा की स्वतः बनवलेलं अन्न खा, घरातलं अन्न खा. पण हेही शक्य नसेल आणि अगदीच आपल्याला कोणाकडे जेवणाची वेळ आली तर त्या अन्नाला स्पर्श करून निदान 3 वेळा श्रीरामाचं स्मरण करून ते अन्न ग्रहण करा. म्हणजे निदान त्या अन्नातील दोष थोडेफार तरी कमी होतील. त्याचबरोबर शास्त्रामध्ये काही मंत्र सुद्धा आहेत, जे मंत्र जर तुम्ही म्हणलेत तर अन्नातले दोष कमी होतात. हे मंत्र कोणते आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ब्रह्मतेजा संस्थेशी वैयक्तिक संपर्क साधा. धन्यवाद.